धरणामध्ये पाण्याचा साठा झपाट्याने कमी होतोय। दिनांक 14 जून 2026 रोजी येडगाव धरणामध्ये अवघा 10 ते 11% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये योग्य नियोजन गरजेचं आहे। सध्या पाऊस आणि मृग नक्षत्र देखील निम्म्याहून अधिक संपलेलं आहे। आता जर पाऊस नाही पडला तर लोकांना प्यायला देखील पाणी शिल्लक राहणार नाही। त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे। शासनाने एक अध्यादेश काढला आहे की पाऊस लेट होत असल्यामुळे धरणातील पाणी इतरत्र सोडण्याचं तात्काळ बंद करावं। परंतु येडगाव धरणामधून मात्र अद्यापही पाणी सुरूच आहे। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, विधानसभेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके, ह्या सगळ्यांना आपली नम्र विनंती आहे की सध्या पाण्याचा साठा खूप कमी होतोय। तुम्ही जरा काळजी घ्या। योग्य प्रकारे जर नियोजन नाही पाण्याचं केलं तर मग मात्र शेतकऱ्याच्या अडचणी वाढणार आहेत। पाऊस पडावा अशी अपेक्षा बळीराजाला आहे, परंतु सध्या अजिबात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे। पिकं जळून जाऊ शकतात किंवा पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण अर्थकारण कोलमडू शकतं। त्यामुळे शासनाने जे सर्क्युलर काढलेलं आहे की तात्काळ पाणी बंद करा, तर हे पाणी बंद करायला हवं। शासन एखादा आदेश काढतं तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आपण देखील दक्ष राहा। पाणी तातडीने बंद होईल याबाबतची तुम्ही देखील काळजी घ्या। जर हे पाणी बंद झालं नाही तर मग मात्र पाणी पूर्ण पूर्व भागात निघून जाईल आणि शेतकऱ्याच्या अडचणी अधिकच्या वाढतील। प्रशासनाला आपली विनंती आहे, पाण्याचा साठा झपाट्याने कमी होतोय आणि हा झपाट्याने कमी झालेला पाण्याचा साठा जर योग्य नियोजन केलं नाही अजूनही तर मात्र लोकांना प्यायला देखील पाणी राहणार नाही। आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे। येडगाव धरणामध्ये पाण्याचा साठा खूपच कमी झाला आहे। केवळ येडगाव धरणातच नाही तर कुकडी प्रकल्पामध्ये देखील पाणी झपाट्याने कमी झालेलं आहे। कुकडी प्रकल्पात अवघा 4.5-5% पाण्याचा साठा शिल्लक आहे अशी जलसंपदा विभागाचा आहे। त्यामुळे पावसाने गुंगारा दिला आहे। जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढू शकतात। आपली शासनाला विनंती आहे की हे पाणी तात्काळ बंद करा। जर पाणी बंद नाही केलं तर अडचणी म्हणजे वाढू शकतात। शेतकरी खूप काबाड कष्ट करून आपली शेती करत असतो, परंतु जर त्याला पाणी उपलब्ध झालं नाही तर शेतकऱ्यांनी शेतातला माल कसा पिकवायचा। अर्थात आता शेतातल्या मालाचा विषय थोडासा दूर आहे। सध्या प्यायला पाणी राखून ठेवणं गरजेचं आहे। प्रशासनाने या संदर्भामध्ये दखल घेणं अपेक्षित आहे। तालुक्याचे आमदार, खासदार, माजी आमदार, त्याचबरोबर इतर पक्षाच्या नेत्यांनो, तुम्ही देखील जागे व्हा, डोळे उघडा आणि हा पाण्याचा प्रश्न जो गंभीर बनत चाललेला आहे त्यावर दक्ष राहा। शासनाने जर कुकडी प्रकल्पातील किंवा सगळ्याच धरणांमधलं पाणी सध्या स्टोरेज करून ठेवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हायला हवी। येडगाव धरणामधून पूर्व भागातील तालुक्यांसाठी 3 TMC पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे।
25 दिवसाचं ते आवर्तन होतं. अजून 7 दिवसाचं आवर्तन बाकी आहे. साधारण 600 ते 700 दशलक्ष घनफूट पाणी अजून सोडणं बाकी आहे. आता ते पाणी सोडणं बंद करायला हवं. जर ते बंद केलं नाही तर मग मात्र अडचणी वाढतील. आकाशामध्ये ढग येत आहेत, परंतु हे ढग सगळे वाहून जात आहेत. पाऊस पडला नाही तर प्यायला देखील पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाने या संदर्भामध्ये दखल घेण्याची गरज आहे. आपली पाण्याचा साठा खूपच कमी आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात पाण्याचं होत आहे आणि पाणी खूपच कमी झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. हुकडी प्रकल्पामध्ये 5% पाण्याचा साठा शिल्लक आहे. येडगाव धरणामध्ये देखील सध्या पाणी खूप प्रमाणात खाली चालू आहे. 1400 क्युसेक्स वेगाने पाणी खाली सुरू आहे. या तालुक्याचे आमदार, खासदार, तुम्ही देखील लक्ष घाला. जर योग्य नियोजन केलं नाही अनेक अडचणी वाढू शकतात. आपण काळजी घ्याल अशा प्रकारची अपेक्षा आहे. इथे आपण पाहतोय हे संपूर्ण धरण आता कोरडं होऊ लागलेलं आहे. अधिकाऱ्यांनो, तुम्ही देखील लक्ष राहा. शासनाने आदेश काढलाय की पाऊस उशिरा असल्यामुळे धरणातील पाणी आता कुठेही इतरत्र सोडलं जाऊ नये. ते पाणी सेफ ठेवावं अशा प्रकारची काळजी होणं अपेक्षित आहे. परंतु तसं मात्र होताना दिसत नाही. आपण या ठिकाणी पाहतोय अधिक प्रमाणामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं आहे. पूर्व भागातील तालुक्यासाठी पाणी देखील सुरू आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपण देखील दक्षता घ्याल अशी अपेक्षा आहे. सुरेश वाणी, येडगाव. जुनं येडगाव आहे. म्हणजे येडगाव धरणाच्या ठिकाणी लोकांच्या जमिनी गेल्या, तर येडगावकरांची घरं देखील गेलेली आहेत. आणि आता ज्या मध्ये आपण चालू आहे, जो उघडा भाग आहे त्या ठिकाणी लोक देखील झपाट्याने कमी होत आहे. सध्या प्रकल्पातून भागात पाणी चालू आहे आणि पाणी असंच सुरू राहिलं तर प्यायला देखील पाणी शिल्लक राहणार नाही. प्रतिनिधींनो, त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनो दक्ष राहा. काळजी व्यवस्थित घ्या. काळजी घेतली नाही तर मात्र शेतकऱ्यांबरोबरच जनतेचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होऊ शकतात. आपण काळजी घ्या, योग्य दखल घ्याल अशी अपेक्षा आहे. जर योग्य दखल नाही घेतली तर मग मात्र अडचणी अधिकच्या वाढू शकतात. या ठिकाणी आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात पाणी झपाट्याने कमी झालेलं आहे. आणि हे पाणी जर आता शिल्लक जे पाणी आहे ते जर शिल्लक पाणी राखून ठेवलं नाही तर मात्र शेतकऱ्यांबरोबरच जनतेचे पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ शकतात. जलसंपदा विभागाने या संदर्भामध्ये योग्य दखल घेण्याची गरज आहे. जर ही वेळीच दखल घेतली नाही तर मात्र शेतकरी त्याचबरोबर ही
जनता यांचं हाल होऊ शकतात। आकाशामध्ये ढग आहेत परंतु पाऊस पडत नाही, त्यामुळे धरणात जे शिल्लक पाणी थोडंसं आहे, 10-12% पाणी शिल्लक आहे, हे पाणी राखून ठेवणं गरजेचं आहे। कुकडे प्रकल्पामध्ये 4-4.5% पाणी शिल्लक आहे, त्याच्यामुळे आधीचा काळ आहे। प्रत्यक्षात पाणी किती कमी आहे हे जलसंपदा विभाग सुद्धा सांगू शकत नाही, परंतु उपयुक्त पाण्याचा साठा अवघा कुकडे प्रकल्पामध्ये 4-4.5% पाणी शिल्लक आहे। माणिकडोह धरणाने तळ गाठलेला आहे। येडगाव धरण हे साठवण धरण आहे। या धरणामध्ये डिंबा धरणाचं पाण्याचा सध्या विसर्ग चालू आहे आणि पूर्व भागातील म्हणजे कर्जत, करमाळा, पारनेर या भागासाठी, या तालुक्यासाठी सध्या पाण्याचा 1400 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे। हे पाणी तात्काळ बंद करावं, धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवावं, अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढलेला आहे। तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, परंतु कुकडी प्रकल्पातील अद्यापही येडगाव धरणामधून पाणी पूर्व भागातील तालुक्यांसाठी सुरूच आहे। आपली जिल्हाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की जिल्हाधिकारी महोदय, आपण तातडीनं लक्ष घाला। धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याबाबतची आपण देखील दक्षता घ्याल। पुन्हा मी सांगतो, या तालुक्याचे आमदार, खासदार, माजी आमदार, इतर पक्षाचे नेते, तुम्ही देखील सतर्क व्हा। हे पाणी शिल्लक कशा पद्धतीनं राहील याबाबतची काळजी घ्या। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।